संवर्धन समितीतर्फे सगळ्यांचे हार्दिक स्वागत करता। तर आमच्या बरोबर आज सगळे मर्दनगड समितीचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे हिंदू जनजागृती समितीचे गोवा राज्य संघटक श्री सत्यविजय नाईक हे असतात। त्याचबरोबर गोमंतक मंदिर महासंघ आचे सचिव श्री जयेश थळी हांगा उपस्थित असतात। त्याचप्रमाणे इतिहासकार श्री सचिन मदगे सर हे हांगा उपस्थित असतात। तर तुमकां सगळ्यांक खबर आसतली की जवळ 1.5 ते 2 महिने आम्ही मर्दनगड हो विषय सुरुवात करून जाल्ली आसा आणि ताका सगळ्या लेवलाचेर बऱ्यापैकी प्रतिसाद मेळत आसा आमकां। तर ही सुरुवात कशी झाली आणि कशा प्रकारे हो विषय पुढे गेलो ही सविस्तर माहिती सांगपाक लागून हांव समितीचे श्री सत्यविजय नाईक हांकां विनंती करता। नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या चरणी वंदन। आज मर्दनगड संवर्धन समितीच्या वतीने मी उपस्थित सर्व पत्रकारांचे सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो। आजची ही पत्रकार परिषद घेण्यासाठी जो उद्देश आहे की आपल्या सगळ्यांना माहित असेल की मर्दनगड हा अत्यंत दुर्लक्षित असलेला गोव्यातील किल्ला फोंडा येथे आहे। तर ह्या किल्ल्याच्या संदर्भात आपण बघतोय की गेली कित्येक वर्ष इथले शिवप्रेमी असू देत किंवा वेगवेगळ्या संघटना त्या गडावर जाऊन त्या ठिकाणी वार्षिक त्या गडाचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न करत होते। परंतु एक भाग लक्षात आला की ह्याला कुठेही शासकीय दरबारी याची नोंद नसल्यामुळे याच्या संवर्धनासाठी आपण बघतोय की इतक्या वर्षांमध्ये त्याची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तिथली अवस्था जी पूर्णतः अध्वस्त अवस्थेमध्ये दिसायला आली। त्या ठिकाणी जे मंदिर आहे तर ते ध्वस्त परिस्थितीत आहे। त्या ठिकाणी जो निशाण बुरुज आहे तो सुद्धा पूर्णतः ध्वस्त स्थितीत आहे। तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हा सत्य इतिहास काय आहे त्याचं संवर्धन होणं आवश्यक आहे, ऐतिहासिक धरोहर आहे। तर ह्या दृष्टिकोनातून मर्दनगड संवर्धन समिती मागच्या 2 महिन्यांपूर्वी स्थापन करण्यात आली आणि त्या माध्यमातून ह्या गड किल्ल्यांचं संवर्धन व्हावं हा एक विषय घेऊन आपण काही प्रयत्न सुरू केले। या संदर्भात आपण फोंड्यामध्ये या संदर्भातले जे शिवप्रेमी आहेत या विषयाला धरून जे कार्य करणारे अशांची एक बैठक आयोजित केली आणि या बैठकीतून पुढे ठरलं की ह्या माध्यमातून आपण सगळ्यांनी संघटितपणे कार्य करूया। आणि त्या दृष्टिकोनातून सर्वप्रथम आपण वेगवेगळ्या आमदारांना मंत्र्यांच्या भेटी घेतल्या, त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवला। आणि आपल्याला माहित असेल की आताच्या झालेल्या विधानसभेमध्ये हा विषय वास्को येथील आमदार श्री कृष्णादाजी साळकर यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला। या निमित्त आपण सर्वप्रथम मर्दनगड संवर्धन समितीच्या वतीने दाजी साळकर यांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा विषय याचं गांभीर्य लक्षात घेऊन या इतिहासाचं संवर्धन होण्याची आवश्यकता आहे याची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी हा विषय त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडला। त्या ठिकाणी एक प्रायव्हेट मेंबर बिल त्यांनी सादर केलं आणि त्याला उत्तर देताना इथले आर्किओलॉजीचे मिनिस्टर माननीय श्री सुभाष फळदेसाई यांनी त्या किल्ल्याचं आपण संवर्धन करू अशा प्रकारची त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि गोव्यातील जवळजवळ 40ही आमदारांनी त्याचं समर्थन केलेलं आहे। त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे की हा ऐतिहासिक किल्ला जो आहे जो गेली कित्येक वर्ष दुर्लक्षित होता, जवळजवळ 300 वर्ष होऊन गेली। या 300 वर्षांमध्ये तो उभा राहिला, त्याचं त्या ठिकाणी पोर्तुगीजांच्या माध्यमातून तो पूर्णतः ध्वस्त करण्यात आला। परंतु त्याचं ऐतिहासिक जे महत्त्व आहे तर ते गोमंतकीपर्यंत पोहोचलं पाहिजे, आमच्या पुढीला हा ऐतिहासिक वारसा कळला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून एक पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला खूप मोठा सक्सेस मिळाला। याविषयी आम्ही दोन्ही मंत्री, सर्व गोवा सरकारचं, गोव्याचे मुख्यमंत्री या सगळ्यांचं अभिनंदन करतो की आपण ह्या कार्यासाठी जो त्या ठिकाणी सगळ्यांनी समर्थन दिलं त्या निमित्ताने आम्ही त्यांचे सगळ्यांचे पुनश्च एकदा अभिनंदन करतो। या माध्यमातून आमची सरकारकडे मागणी आहे की हा जो ऐतिहासिक किल्ला आहे की आता संवर्धनाच्या दृष्टीने जी पहिली प्रक्रिया आहे की याचा इतिहास शोधून काढून त्याचं एक नोटिफिकेशन गोवा सरकारने लवकरात लवकर सादर करावं आणि याच्या संवर्धनाची पुढची प्रक्रिया आरंभ करावी। आणि त्याचबरोबर या ऐतिहासिक किल्ल्याचा इतिहास जो आहे तर तो आमच्या पुढच्या पिढीला कळण्यासाठी पाठ्यपुस्तकातून हा इतिहास शिकवला जावा आणि तो पाठ्यपुस्तकांमध्ये अंतर्भूत केला जावा अशाही प्रकारची मागणी या माध्यमातून आम्ही करत आहोत। आज माझ्यासोबत प्रसिद्ध इतिहासकार गोमंतकातील सचिन मदगेजी उपस्थित आहेत। ते या गड किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे हे आपल्या समोर विशद करतील। नमस्कार। खरं तर गोवा सरकारचं खूप फार अभिनंदन, कारण एक दुर्मिळ गोष्ट मागच्या आठवड्यात घडली। मर्दनगड हा असा गोव्यातील एक महत्त्वाचा किल्ला
परंतु तो अत्यंत दुर्लक्षित आणि एक तो काय म्हणायचं अज्ञातवासात राहिलेला किल्ला. या किल्ल्यावर गोवा राज्याचे पुरातत्व खात्याचे मंत्री स्वतः त्यांनी सुभाष फळदेसाई यांनी स्वतः येऊन त्याची पाहणी केली आणि विधानसभेमध्ये जे वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी मर्दनगडाविषयी जे विधेयक मांडलं होतं, प्रस्ताव मांडलेला होता, त्या प्रस्तावाला अनुकूल उत्तर देत मर्दनगड हे आता गोवा सरकार हे संवर्धन आणि त्याचं संरक्षण करणार आहे. याबद्दल खरंच परत एकदा गोवा सरकारचे अभिनंदन. मर्दनगड हा छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम, धैर्य, शौर्य याचं गोव्यात साक्ष देणारा ही वास्तू आहे. हा किल्ला जवळपास म्हणजे हा छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांनी बांधलेला हा एकमेव गोव्यातील किल्ला. हा किल्ला पुढे जवळपास 80 वर्ष हा फोंडा प्रांत फोंड्याची ह्या राजधानी म्हणून हा किल्ला मुख्य किल्ला म्हणून राहिलेला आहे. इथं अनेक पुढे घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्या ऐतिहासिक आहेत आणि हा सगळा इतिहास हा गोवा राज्याचा इतिहास आहे. हा इतिहास हा गोव्याच्या लोकांचा इतिहास आहे. हा इतिहास पोर्तुगीजांशी जो इथं संघर्ष झालेला आहे मराठा सत्तेचा त्याचाच तो सांगणारा हा इतिहास आहे. असा हा इतिहास आहे की हा ज्या किल्ल्याच्या एका लढाईमध्ये सन 1755च्या लढाईमध्ये एक पोर्तुगीज गव्हर्नर कोणती आल तिथं मारला गेलेला आहे. अशा अनेक छोट्या मोठ्या घटनांचा हा किल्ला हा साक्षीदार आहे. असा एवढा मोठा इतिहासाचा गोव्याचा साक्षीदार हा अज्ञात राहिला किंवा दुर्लक्षित राहिला ही खरं तर खूप दुर्दैवाची गोष्ट होती. परंतु काही योग यावे लागतात. त्याप्रमाणेच फोंड्यातील सर्व एक सुजाण नागरिकांनी मर्दनगड संवर्धन समिती स्थापन केली आणि त्याला सर्व आता एक पुढे त्याला एक चांगली सुरुवात झालेली आहे. तर ही अशीच सुरुवात पुढे कायम राहो. आणि माझी गोवा सरकारला एक अशी विनंती आहे की गोव्यात सुद्धा गड दुर्ग विकास प्राधिकरण किंवा गोव्यामधल्या ऐतिहासिक या वास्तूंचं ह्याच्यासाठी एक महाराष्ट्राच्या धर्तीवर गड किल्ला संवर्धन प्राधिकरण सुरू व्हावं. कारण त्यामुळं काय होणार की गोव्यात अनेक अशा वास्तू आहेत, किल्ले आहेत, की गड आहेत ते दुर्लक्षित आहेत. आणि गोवा म्हणजे म्हणलं की लोकांना पर्यटन म्हणजे फक्त समुद्र किनारे वेगळा एक तिथलं एक संस्कृती ह्याच्या पलीकडं अस्सल गोवा काय याचं एक दर्शन होईल. कारण गोव्याची जी प्रतिमा जगभर आहे ती खूप वेगळी आहे आणि आजकाल ती अजूनही वेगळी होत चालली आहे. ह्या असं असताना आपल्या गोव्याचा एक हा खरा इतिहास इथल्या मातीचा इतिहास हा जगापुढे येण्यासाठी ही असं होणं गरजेचं आहे. तर एक परत एकदा मी अभिनंदन करतो की गोवा सरकारचं आणि मर्दनगड संवर्धन समितीचं. त्यानंतर जयेश थळी आपले विचार व्यक्त करतात. जय शिवराय. जो समाज आपला इतिहास विसरतो तो येणाऱ्या काळात नष्ट होतो असं म्हटलं जातं आणि अशीच परिस्थिती या गोमंतकात येते की काय असं दिसत होतं. पण या सरकारने आणि येथील सर्व शिवप्रेमींनी जे प्रयत्न लावले त्याचा परिणाम म्हणजे आज आपल्याला इथं या आपल्या गडांचं संवर्धन आणि संरक्षण होणार आहे अशी स्थिती दिसायला लागली. आणि यामुळे आम्ही ही मागणी सरकारसमोर ठेवत आहोत की यापुढे जाऊन जसं महाराष्ट्रात तिथं गड दुर्ग संवर्धनासाठी एक प्राधिकरण म्हणजे एक ऑथोराइज बॉडी त्यांनी तयार केल्या तशा तऱ्हेची एक बॉडी गोव्याने तयार जावची. हांगासर बेतूलचो किल्लो असो, मर्दनगड असो, काबदोराम असो किंवा हांगासर आमचे कोलवाळ आसात, खोर्जुवे आसात, असे अनेक किल्ले आसात. ताचे एक यादी व्यवस्थित तयार जावन ताचेत एक बॉडी आसची. आता ह्या बॉडीन विविध शिवप्रेमी इतिहास तज्ञ अभ्यासक गोंयचे तांकां घेवचे आणि त्याबरोबर गव्हर्नमेंटाची ऑथॉरिटी आणि ही जी आमची मर्दनगड संवर्धन समिती आसा ही या सरकाराक ह्या कामाक पूर्ण सहकार्य करपाक तयार आसा. आणि आम्ही मागता की जे संशोधक आसा अभ्यासक तांणी फुडें येवचे ह्या कामान सहभागी जावचे. अनेक शिवप्रेमी आसा गोंयभरांत ते विविध काम करतात. तांच्या सगळ्या संघटनांनी एक आम्ही एकत्रित येऊन हे एक कन्स्ट्रक्टिव्ह काम आसा मंदिरांचे जसे आम्ही गडांचे संवर्धन संरक्षण करपा खातीर प्रयत्न करता तातून
हे सगळे जेन्ना एकत्रित येतले शिवप्रेमी तेन्ना एक ह्या कामाक उभारी येतली आणि जोर येतली। एका बाजून सरकार हे प्रयत्नांक सकारात्मक जाला, तसे आम्ही सगळे जण संघटित जावन शिवप्रेमी जर एकत्रित काम करूंक लागले जाल्यार एक मोठे यश आमकां प्राप्त दवरून तांकां म्हायती मेळोवंक जाय जाल्यार हे खूप आवश्यक आसा। आणि जशें आमच्या गोंयांत पर्यटन आसा, पर्यटक येतात, अनेक ठिकाणी येतात, बीचीस हे ते हो भाग जाला, फक्त भोग भूमी जाला, जाल्यार ह्या गड किल्ल्यांचे जर संवर्धन जालें, ती जर व्यवस्थित विजिटींग सायट जाली जाल्यार थंय बी टुरिस्ट येतले, पर्यटन वाडटलें। सो पर्यटन मंत्र्यांनी हातून लक्ष घालून ह्या दृश्टीने तातूनय जर प्रयत्न केले जाल्यार एकूणच आमच्या राज्याचो महसूल जो आसा तो वाडपाक ह्या दृश्टीन फायदो जातलो। कारण असे अनेक शिवप्रेमी आसात, इतिहासक अभ्यासक आसात जे मुद्दामून अशा जाग्यांक व्हिजिट करतात। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी करतात, त्यामुळे सरकारान ताची दखल घेतली। युनेस्को पर्यंत 11 थंयचे किल्ले आयज नोंद जाल्ले आसा। सो अशें हांगाय जावं शकता, फक्त आवश्यक आसा ती आमच्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नाची, सरकार आणि जनतेची। आणि या दृष्टीने ही सुरुवात जाल्या। हांव या पत्रकार परिशदेच्या माध्यमांतल्यान शासनाचे आभार मानता आणि सगळे शिवप्रेमींक आव्हान करता की ह्यान पुढचो जो वाटचाल आसा तातूंत तुम्ही सगळ्यांनी एकत्रितरित्या सहभागी जावचे। देव बरें करूं। धन्यवाद। जय श्रीराम, जय शिवराया, जय गोमाता। म्हणजे कितें प्रश्न असल्यार तुम्ही विचारू शकता। आता सरकारने एक तो किल्ल्याची हे बांधकाम केलाय, प्रकल्प मोठो फार्मागुडी, तो वेगळो आणि हो मर्दनगड वेगळो, बरोबर काय तो किल्ल्याच्या जागेचेर जो मोठो प्रकल्प जावपाचो आसा त्या संदर्भात आणि ह्या किल्ल्याच्या संदर्भात तुम्ही चर्चा वगैरे केला काय मंत्र्याकडे? ना, या संदर्भात आता कशें आसा, आताच आमचे डिस्कशन चालू आसा आणि तो प्रत्यक्षात जेन्ना त्या प्रकल्पाची सगळी कारवाई सुरू जातली, आम्ही ऍक्च्युली पयर आम्ही सीएमाक मेळ्ळे किंवा आम्ही मिनिस्टराक मेळ्ळे तेन्ना सुद्धा आम्ही हो उल्लेख केल्लो की ताज्या बरोबर हाजोय विकास जावचो। म्हणजे थंय जर टुरिस्ट येता, जशें आता जयेश थळीन सांगला की ताजे बरोबर बाबा टुरिस्ट थोडे हांगाय येतले, अशें जर प्रयत्न केले जाल्यार एकंदरीत ते संवर्धन चालू उरतले आणि प्रक्रिया चालू उरतली। आम्ही आता फुडें विषय घेतले सरकाराकडे। किल्ल्यापासून हो किल्लो कितको दूर आसा? साधारण 1.5 किलोमीटर। तो ते करता पर्यटक डिपेंड। या माध्यमातून आम्ही सगळ्या शिवप्रेमींना सुद्धा आवाहन करता की सगळ्यांनी, आता पावसाचे दिवस असतात तर मुद्दाम सगळ्यांनी पुढे जाऊन ह्या किल्ल्याक भेट दिवपाची। आणि या माध्यमात आज सोशल मीडियाचे बरेच सोशल हे असतात, तर त्यांनी सुद्धा त्याचे रील्स तयार करचे, लोकांपर्यंत पावपाचे की आज अनेकांना खबरच ना, गोयचे लोक सुद्धा आमकां विचारता की ज्यांना न्यूज येवपा लागले की मर्दनगड किल्लो खंय म्हणून। त्यामुळे सगळ्यांना आम्ही आवाहन करता की अवश्य सगळ्या युवकांनी, शिवप्रेमींनी या मर्दनगड किल्ल्याक भेट दिवची, त्याचे इतिहास समजून घेवचो आणि या कार्यात सगळ्यांनी हातभार लावचे। आज मर्दनगड समिती एक माध्यम आशिल्ली की त्या माध्यमातून सगळ्यांनी सहभागी, जसे जयेश थळींनी आता उल्लेख केलो की अनेक शिवप्रेमी असा, अनेक इतिहास संशोधक असा की हे सगळ्यांचे कार्य असा। त्यामुळे सगळ्यांनी ह्याका तेंपो लावचो आणि सगळ्या माध्यमातून आम्ही पुढे व्यापक कार्य करूया की आज गोयच्या सगळ्या गड किल्ल्यांचे एक बरे संवर्धन जावचे, त्याचो इतिहास आमच्या पुढच्या पिढयेक करचो। या माध्यमातून आम्ही सगळे प्रयत्न करूया, इथे एक सांगपासाठी दिसता। या किल्ल्याचा इतिहास काय आणि त्याची आता काय स्थिती आहे? ह्या किल्ल्याचा इतिहास, हा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांनी सन 1683च्या नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये ज्यांची जी पोर्तुगीजांनी जे फोंड्यावर आक्रमण केलं होतं, ते आक्रमण संभाजी महाराजांनी परतवून लावलं। म्हणजे स्वतः संभाजी महाराज आले आणि तिथं जो फोंड्यात अगोदर जो कोट होता, कोट म्हणजे तो खाली जो असतो तो कोट, तो कोट जुना कोट, आजही त्या भागाला फोंड्यात कोट असंच म्हणतात। जे फोंड्यात जो वरचा बाजार आहे त्याच्यावरती जो कोट आहे त्याला आजही कोटात म्हणतात। तिथं तो हा फोंड्याचा कोट होता। इथं हा कोट, कारण हा कोटाची आजची आता ती जुन्या कोटाची जागा बघितली तर ती अशी एका खालच्या बाजूला आहे आणि तिथं फोंडा हे सगळं डोंगरांनी वेढलेलं शहर आहे। आणि पोर्तुगीजांनी काय केलं की त्या वरच्या उंच जागेवर तोफा चढवून त्या कोटावर मारा केला होता आणि त्यामुळे तिथला तो त्यावेळेस इतिहासाचा असं की तिथं तो दरवाजा तुटायला आला होता। तो किल्ला पोर्तुगीजांचा, फोंड्याच्या किल्ला पोर्तुगीजांच्या हाती जाण्याची वेळ आली होती। त्याच वेळेस अचानक संभाजी महाराज स्वतः फोंड्याच्या बचावासाठी आले। पोर्तुगीजांचं त्यांनी आक्रमण परतवून लावलं। आक्रमण परतवून लावल्यानंतर संभाजी महाराजांच्या लक्षात आलं की हा जो जुना कोट आहे हा आता तोफा आणि बंदुकांच्या माराला हा आता सुरक्षित नाहीये। त्यासाठी सुरक्षित जागा कुठं तर उंच जागेवर किल्ला बांधणं,
त्यासाठी संभाजी महाराजांनी हा जुना कोट खालचा काढला, तोडला तो, आणि फोंड्यात त्या टेकडीवर, म्हणजे आज जे शांतीनगर आहे फोंड्यात किंवा फॉरेस्ट ऑफिसच्या वरच्या बाजूला जे उंच सर्वात फोंड्याची टेकडी आहे त्याच्यावर हा किल्ला बांधला. त्याचं नाव संभाजी महाराजांनीच ठेवलं मर्दनगड. मर्दन याचा अर्थ आहे की दुष्टांचा संहार करणारा, हा त्याचं नाव अर्थ. आणि पुढे खरं तर पोर्तुगीजांच्या सारख्या दुष्ट शक्तींचा तिथं संहारही झालेला आहे. म्हणजे स्वतः त्या संभाजी महाराजांनी तर फोंड्यात पोर्तुगीजांचा संहारच केलेला आहे. दुर्बाटच्या लढाईमध्ये पोर्तुगीजांचा प्रचंड मोठा संहार झालेला आहे. पुढे नंतर जुव्याच्या लढाईतही पोर्तुगीजांचा प्रचंड तिथं संहार झालेला आहे. पुढे 1755 ज्यावेळेस पोर्तुगीज गव्हर्नर कोंदी आल्व हा स्वतः परत फोंडा जिंकण्यासाठी मर्दनगडावर चालून आला, त्यावेळेस मराठा किल्लेदार येसाजीराव हुपरीकर आणि 28 जून 1755 जी लढाई झाली त्या ह्याच्यामध्ये भर पावसात जो पोर्तुगीजांवर तुटून पडला आणि पोर्तुगीज सैन्य पळालं, त्याच्यामध्ये स्वतः पोर्तुगीजांचा गव्हर्नर कोंदी आल्व हा मारला गेला. म्हणजे पोर्तुगीजांच्या आशियातल्या इतिहासात ही अशी एकमेव घटना आहे की म्हणजे कधी पोर्तुगीज गव्हर्नर म्हणजे हा पोर्तुगीज आशियाचा प्रमुख असायचा, आशियातल्या सत्तेचा. असा आशियातला सत्तेचा प्रमुख एवढा मोठा माणूस पोर्तुगीज सत्तेचा तो तिथं मारला गेला 1755 लढाईत मर्दनगडच्या पायथ्याशी. हा सर्व मर्दनगडाचा एक तऱ्हेने मर्दन हे नाव तिथं सार्थक झालेलं आहे. अशा तऱ्हेचं अनेक छोट्या मोठ्या घटनांचा मर्दनगडाचा इतिहास आहे. पुढे 1763 1761 अगोदर पानिपतची लढाई झाली, त्यामुळे मराठा साम्राज्य हे प्रचंड मोठ्या प्रमाणात कमकुवत झालं. त्याचा फायदा हैदर अलीने दक्षिणेमध्ये घेतला आणि त्याला थोपवण्यासाठी पुढे माधवराव पेशवे यांची सर्व ताकद तिथं पणाला लागली. त्याचा फायदा पोर्तुगीजांनी घेतला. पोर्तुगीज हैदर अली या सौंदेकरांच्यावर आक्रमण केलं, सौंदेकर आश्रयाला पोर्तुगीजांचे आले. त्याचा फायदा पोर्तुगीजांनी घेतला की त्यांनी फोंड्यावर आक्रमण केलं. त्यावेळेस फोंडा हे मराठ्यांच्या ताब्यात होतं, म्हणजे पेशव्यांच्या ताब्यात होतं. तत्पूर्वी त्याच्याही अगोदर म्हणजे बऱ्याचशा लोकांना सौंदेकरांचं आता नाव घेतलं की सौंदेकरांचं इथं राज्य होतं. सन 1696 मध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी सौंदेकरांना हा भाग जहागीर म्हणून दिला होता. सौंदेकर हे छत्रपतींचे जहागीरदार म्हणून ते राजा छत्रपतींचे जहागीरदार म्हणून त्यांना हे आजचा प्रांत फोंड्यासह कारवार, अंकोला आणि त्यांचं सौंदा अशासह जहागीर दिलेली होती. काही 25,000 असूरप्या दरवर्षीचे छत्रपतींना द्यायचे, त्या बदल्यात ती दिलेली होती. आणि पुढे ती 25,000 असूरप्याचे छत्रपतींना सौंदेकर देऊ शकत नव्हते, त्यासाठी 1755च्या दरम्यान तो सौंदेकरांनी परत तो छत्रपतींकडे दिला. त्यावेळी छत्रपतींचा कारभार बघणारे सगळे पेशवे हे मुख्य होते. त्यामुळं पेशव्यांच्या हाताखालचा सरदार येसाजीराव हुपरीकर तिथं आलेला होता. आणि पुढे 1755 ते 63 इथं पेशव्यांची सत्ता होती फोंडा, माला आणि संपूर्ण याच्यावर. आणि हा सर्व जो पानिपतच्या लढाईनंतर आणि हा सगळा हैदर अलीनी जे काही तिथं सगळं मराठ्यांविरुद्ध हे केलेलं होतं त्याचा फायदा पोर्तुगीजांनी घेतला. आणि पोर्तुगीजांनी पहिल्यांदा तिथं फोंडा महालात फितुरी केली, काही तिथल्या वतनदारांना हाताशी धरलं. आपण पोर्तुगीजांनी त्यावेळेस ही फितुरी केली, काही वतनदार तिथल्या स्थानिक लोकांना हाताशी धरलं, परंतु पोर्तुगीजांनी एक वचन दिलेलं आहे, ते फार महत्वाचं आहे. आम्ही तिथल्या लोकांना सांगितलं की आम्ही तुमच्या धर्माला आणि मंदिरांना हात लावणार नाही. कारण याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी आणि पुढे मराठा सत्तेने वसई मोहिमेच्या काळात जो पोर्तुगीजांशी जो प्रचंड मोठा संघर्ष केला होता त्याचं एक फळ हे पूर्णपणे गोव्याच्या ह्या नव्या काबीजातीला मिळालं. की पोर्तुगीजांनी जुन्या काबीजातीमध्ये इथली धर्म संस्कृती, इथली स्थानिक हिंदूंची पूर्णपणे नष्ट केली होती. परंतु नवी काबीजाती 1763 त्यांनी फोंडा जिंकताना हे तिथल्या लोकांना जाहीरपणे आश्वासन दिलं होतं, जाहीरनामा आपल्या आर्काइव्हमध्ये, की आम्ही तुमच्या मंदिरांना आणि धर्माला हात लावणार आहे. तत्पूर्वी त्यांनी त्याच्याही अगोदर 30 वर्षही या गोष्टी सुरू केल्या होत्या की आम्ही तुमच्या मंदिरांना हात लावणार नाही, आम्ही हा भाग जिंकून घेतो. हे तिथल्या लोकांना पहिल्यांदा आश्वासन दिलं आणि ते पुढे पाळलंही पोर्तुगीजांनी. त्यामुळे आज फोंडा महालामध्ये तुम्हाला प्रचंड मंदिरं दिसतील. म्हणजे कुठल्याही तुम्ही नव्या काबीजातीमध्ये गेला, डिचोली असो, पेडणे असो, तुम्हाला तिकडे प्रचंड मंदिरांची संस्कृती दिसते, ती त्यामुळे टिकून राहिलेली आहे.
आणि ह्या सर्व गोष्टीचा साक्षीदार मर्दनगड. आणि 1763ला पोर्तुगीजांनी मर्दनगडावर फितुरी केली, स्थानिक वतनदारांना हाताशी धरलं आणि मर्दनगड जिंकून घेतला. जिंकून घेतल्यानंतर पोर्तुगीजांनी हा मर्दनगड पूर्णपणे उद्ध्वस्त केला. मर्दनगड उद्ध्वस्त करण्याचं कारण तोपर्यंत मराठा सत्ता प्रबळ होतीच आणि ती हळूहळू परत प्रबळ व्हायला लागली होती. आणि माधवराव पेशव्यांची अनेक आपल्या आर्काईव्हमध्ये पत्र आहे की पोर्तुगीजांना की तुम्ही तो परत किल्ला बांधून द्या म्हणून. कारण पाडला यासाठी, कारण परत मराठा सैन्य येणार आणि जिंकणार काय तर कोट जिंकणार, गड जिंकणार आणि त्या गडाच्या आश्रयाने परत तिथं सत्ता उभी राहणार. त्यासाठी त्यांनी नव्या काबिजादीमधला मर्दनगड, फोंड्याचा मर्दनगडच नाही तर उसगावचा कोट, सांग्याचा कोट, एवढंच नानुसचा किल्ला, आमोण्याचा किल्ला, डिचोलीचा किल्ला हे उद्ध्वस्त करून टाकले हा भाग त्यांनी जिंकल्यानंतर. असा हा सर्वसाधारण हा 17व्या शतकातला हा मराठा सत्ता मर्दनगडाचा हा इतिहास आहे. आता त्या किल्ल्याच्या नावाखाली तिकडे काही आहे वास्तू? आता वर मर्दनगडावर काय झालं, पोर्तुगीजांनी तो पूर्णपणे 27 दिवस सुरुंग लावून उद्ध्वस्त केलेला आहे. आज तिथं मर्दनगडाच्या वास्तू बुरुजांचे पाय शिल्लक राहिलेले आहेत. वर गडावरच्या ज्या काही आता किल्लेदाराची गडकऱ्याची काही कार्यालय असतील, राहण्याची ठिकाणं असतील त्याचे पाया आहेत. गडावर असणारे विहिरीचे अस्तित्व आहे. त्याच्या बाजूला अनेक काही खोल्याचे काही चौथरे उपलब्ध आहेत. अनेक ठिकाणी तटबंदीचे अवशेष उपलब्ध आहेत. आणि हे जर गोवा सरकारच्या यांनी जर त्यांनी हे केलं तर ते व्यवस्थित अजूनही ते अवशेष उपलब्ध होतील आणि त्याचं संवर्धन होईल. आता पण मग ते जे अवशेष जे तुम्हाला त्याचे सापडणार नाही आहे त्याच्यावरती आणखीन काही बांधकाम वगैरे सगळं करणार आहे का, म्हणजे त्या कल्पनेप्रमाणे? नाही तसं, कारण काय आहे की आपल्या ज्या सरकारी आर्काईव्हच्या पुरातत्वाच्या नियमानुसार की आपल्याला ते काही परत तसं सरळ काही उभं करतात. जे आहे तेच तसंच्या तसं संवर्धन होणं गरजेचं आहे. कारण आज सगळ्याच आपलं जगभराचा तो नियम आहे. जगभरात ज्या संस्कृतींचे अवशेष सापडतात त्याच्या आधारे काही तिथं वरती नवीन वास्तू उभ्या केल्या जात नाहीत. तिथं त्यांचं आहे तसंच्या तसंच ते संवर्धन केलं जातं. काही काल्पनिक चित्र करून तिथं आपण ते प्रेझेंट करूया. हे गड कसा होता, कुठं काय होतं ते आपल्याला ते आपण करणार आहोत. ते 1683 साली बांधला ना? होय, संभाजी महाराजांनी 1683 पाडला कुठल्या वर्षी? 1763च्या मे मध्ये. त्याचं एक चित्र पाहिजे तर मला एक पांडुरंग सोल्लेकर यांच्या पुस्तकात आहे. हे मर्दनगडाच्या लढाईचं 1763ला पोर्तुगीजांनी काढलेलं चित्र आहे. काय एक नकाशा म्हणूया किंवा त्याचा मॅप किंवा चित्र आहे ते. आणि हे पोर्तुगालच्या आर्काईव्हमध्ये आहे ते. पोर्तुगालच्या आर्काईव्हमध्ये आहे ते. पिसुर्लेकरांच्या पोर्तुगीज मराठे संबंध हे पुणे विद्यापीठाने प्रकाशित केलेलं 1967 मधलं एक पुस्तक आहे. हे डॉक्टर आमच्या गोव्याचे फार मोठे इतिहास संशोधक पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचं पुणे विद्यापीठामध्ये त्यावेळेस 7 व्याख्यानं झाली होती. ती पोर्तुगीज आणि मराठे या संबंधांवर, त्यातल्या पोर्तुगीज आणि गोवा या सर्व संबंधांवर तिथं ती व्याख्यानं झालेली होती. आणि सर्व इतिहासाचा संदर्भ देऊन ही व्याख्यानं झालेली आहे. आणि त्याचं पुणे विद्यापीठानं फार उत्तम असा संदर्भ ग्रंथ की फार म्हणजे हा सगळ्या मध्ययुगीन राजकारण आणि इतिहासाच्या अभ्यासकांसाठी फार महत्वाचा असणारा ग्रंथ पोर्तुगीज मराठे संबंध तो त्यांनी प्रकाशित केला. त्याच्यामध्ये हा पिसुर्लेकरांनी हा एक तो नकाशाही त्याच्यामध्ये हा त्या प्रकाशित केलेला आहे. या नकाशाचं वैशिष्ट्य असं आहे की इथं ती लढाई आहे. ते मर्दनगड हे छोटी टेकडी, त्या टेकडीवरनं त्या तोफा मारल्या जात आहेत. आणि इथं हा इंडेक्स आहे तो पोर्तुगीजमध्ये आहे की इथं सगळी फोंड्यातल्या देवळांची नावं आहेत. ही टेकडी कुठं आहे, ती ढवळी गाव, मर्दनगड कुठं आहे, हा असं फार चांगला दस्तऐवज मर्दनगडाचा आहे. थँक्यू.